या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा होणार आहे। जवळपास हे निश्चित झालेलं आहे। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे। धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा होणार आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। हे जवळपास निश्चित झालंय की धनंजय मुंडे हे आज राजीनामा देतील। त्यांचा आज राजीनामा घेतला जाईल। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होता। या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती। ती फक्त देशमुख कुटुंब करत होतं असं नाही, तर सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या राजकीय पातळीवरून विरोधक सुद्धा हीच मागणी करत होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरला होता। आजच धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, सुवर्णा, राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धनंजय मुंडे आपल्याला वादात अडकल्याचं पाहायला मिळालं होते। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमाने असतील किंवा भाजपाचे स्वतः आमदार सुरेश धस असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी गेल्या अनेक दिवसापासून बोलताना पाहायला मिळत होते। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार की नाही होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। काल अखेर आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या निवासस्थानी गेलेले होते देवगिरीवर, आणि तिथे मुंडे सुद्धा उपस्थित होते। राजीनाम्यावरच या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं सूत्रांकडून कळतंय। तुषार, तुझा नीट आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, काय सांगशील? हॅलो, हो तुषार। सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील आणि धनंजय मुंडे या तीनही प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधताना पाहायला मिळाले। मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं आहे। खात्रीलायक सूत्रांची आपल्याला माहिती मिळालेली की कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलेला आहे। आजचा दिवस हा मंत्री धनंजय मुंडेंसाठी खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे। मंत्री धनंजय मुंडे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहतात का, आणि जर उपस्थित राहत असेल तर ते राजीनामा देणार का? कारण की एकीकडे पण तुषार, हीच माहिती समोर येते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिलेले आहेत की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। तूही असाच सोबत राहा, राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, ही घटना घडली त्याआधी, म्हणजे या घटनेच्या कटात जरी धनंजय मुंडे सहभागी नसले तरी त्यांना ही घटना त्या घडल्यानंतर माहिती होती। वाल्मिक कराडला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार होत होती। आज राजीनामा ते देतील असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, ज्या दिवशी ही घटना घडली अगदी त्या दिवसापासून ते आतापर्यंत साधारण मागच्या 3 महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या संपूर्ण घटनेबद्दल गंभीर जी दखल आहे ती त्यांनी घेतली होती। या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, या प्रकरणात ज्याचा कोणाचा संबंध असेल त्यापैकी कोणालाही सोडणार नाही असं स्पष्ट उल्लेख वारंवार त्यांनी अधिवेशन असेल किंवा माध्यमांशी बोलताना वारंवार केला होता। आणि याच पार्श्वभूमीवर काल रात्री जी बैठक पार पडली, ज्यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचाही संपर्क होता। स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री यांनी की या प्रकरणात आजच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। ज्या प्रकरणात त्यांचं नाव वारंवार येत होतं, ज्या प्रकरणात आता अतिशय वाईट पद्धतीनं मारहाण झाली, अतिशय वाईट पद्धतीनं वाल्मिक कराड यांचा संपूर्ण संबंध या प्रकरणाशी जोडला जातोय आणि वाल्मिक कराड हे थेटपणे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे आहे, ते वारंवार उल्लेख होत असताना स्पष्टपणे आदेश, स्पष्टपणे सूचना असं म्हणावं लागेल। आणि यामुळं कोणत्याही प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही हा जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता तोच कुठे ना कुठे खरा ठरवलाय असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। सुवर्णा, राहुल,
हे फोटो समोर आल्यानंतर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिकडे मसाजोगकर सुद्धा खूप अस्वस्थ आहेत. कालवाकालव झाली आहे धनंजय देशमुखांच्या मनात की आता मी माझ्याच कुटुंबाला फेस कसं करू हे सगळे फोटो समोर आल्यानंतर. आणि दुसरीकडे अजूनही स्वतः नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता तो दिला नाही. आता देशमुख कुटुंबीय असं म्हणतात की आम्हाला आता कुठल्या नेत्याशी बोलायचं नाही, आमची काही अपेक्षाच राहिली नाही त्यांच्याकडनं. अगदी ज्या पद्धतीनं हा आक्रोश किंवा जो हा संताप आहे नंतर जो स्वाभाविक होता आणि ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरच्या अधिवेशनापासूनच या संदर्भात कठोर भूमिका जी आहे ती वारंवार घेतली होती. अर्थात ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी देखील वारंवार सांगितलं होतं की नैतिकतेच्या आधारावर निर्णय जो आहे ते धनंजय मुंडे यांनी घ्यायला हवा. ज्या पद्धतीनं वारंवार त्यांच्यावर दबाव वाढत होता, आता मात्र याला दबाव म्हणण्याऐवजी स्पष्टपणे मुख्यमंत्री जो की मंत्रिमंडळाचा एक प्रमुख म्हणून त्यांची भूमिका असते आणि त्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता मात्र धनंजय मुंडे यांना आज राजीनामा द्यावा लागणार हे जवळपास निश्चित आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की आता ही कुठलीही विनंती नाही किंवा कशा पद्धतीनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न नाही, तर स्पष्टपणे आदेश दिला गेलेला आहे. आतापर्यंत कदाचित राहुल मागच्या काही दिवसांमध्ये स्वतः ते राजीनामा देतील अशी अपेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा करत होते, पण तसं झालं नाही म्हटल्यावर त्यांना आदेश दिला गेलाय की तुम्ही राजीनामा द्या. हा अगदी ज्या पद्धतीने कालची बैठक पार पडली, वारंवार दबावगट एक वारंवार जात होता. यासोबतच माजी मुख्यमंत्री शिवसेना गटाचा देखील यावर वाढता दबाव होता. केवळ धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण प्रकरणामुळे सरकार बदनाम होत आहे याची देखील एक भूमिका त्यांची होत होती. 2 गट यापूर्वीच मंत्रिमंडळात पडले होते, मात्र मुख्यमंत्री म्हणून जो निर्णय होता, अर्थातच ज्या ज्या प्रकरणात तुमचं नाव येतंय नैतिकता पाहून नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका घ्यावी वारंवार बोललं जात होतं. अपेक्षा धनंजय मुंडे यांच्याकडून ठेवली जात होती, मात्र त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांना यामध्ये दखल घ्यावी लागली आणि जी माहिती न्यूज 18 लोकमतला कळतीये, खरं तर काल रात्री बैठक पार पडल्यानंतर लगेचच याबद्दलची इनसाइड महत्वाची स्टोरी जी आहे ती न्यूज 18 लोकमतनं दिली होती. आणि अर्थात पण राहुल उल्लेख अगदी बरोबर राहुल, पण एक गंभीर आरोप सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून देशमुख कुटुंबियांकडून होतो आहे की जरी धनंजय मुंडे हे या कटात सहभागी नसले हत्येच्या, तरी सुद्धा त्यानंतर मात्र वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्या कारणाने त्याला या खुनाच्या प्रकरणात अडकू नये यासाठी यंत्रणांवर दबाव आणणे आणि त्याला वाचवणे, तो आत्मसमर्पण करत नाही तोपर्यंत त्याला वाचवण्याचे प्रकार झालेले आहेत मुंडेंकडून, असा जो एक आरोप होतोय त्याच्याविषयी काय सांगशील? अगदी सुवर्ण, हा जो मुद्दा आहे वारंवार ज्या पद्धतीनं बोललं जात होतं की रेकॉर्डवर अगदी साक्षी पुराव्यासंदर्भात असेल किंवा चार्जशीटमध्ये देखील उल्लेख जर आपण पाहिला तर धनंजय मुंडे यांच्या जवळचा, अतिशय जवळचा म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख होताना वारंवार दिसतोय. एखादा मंत्री एखाद्या पदावर असल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत होणारा तपास हा कधीही दबाव तंत्रानुसार किंवा संबंधित यंत्रणांना अडचणीचा ठरू शकतो. आणि यावरूनच वारंवार उल्लेख जो होत होता की कुठल्याही पद्धतीनं जर तुम्ही दोषी नसाल तर तात्पुरता राजीनामा द्यावा आणि जर त्याबद्दल तुम्ही निर्दोष म्हणून मुक्त झालात तर परत यावं, असा वारंवार त्यांच्यावर दबाव होता. आणि अशाच पद्धतीनं बीडमधील संपूर्ण यंत्रणा बघितली, बीडमधील स्थानिक पातळीवरची कामं बघितली, तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांनी स्वतःचं नेटवर्क उभा केलं होतं, ज्या पद्धतीनं दबाव तंत्रानं काम चालत होतं, अशा वेळी संपूर्ण तपास यंत्रणेवर याचा परिणाम होईल हे वारंवार बोललं जात होतं. आणि म्हणूनच आज अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोठं पाऊल उचलत स्पष्टपणे आदेश, स्पष्टपणे सूचना या अजित पवारांपासून ते धनंजय मुंडेपर्यंत म्हणजेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते संबंधित मंत्र्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवला आहे. ही माहिती न्यूज 18 लोकमतनं ती सर्वात आधी दिली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यामुळे आजचा दिवस राहुल महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि आज राजीनामा धनंजय मुंडे देतील असंच समोर येतंय. आता बघूया काय नेमकं घडतं. तू असाच सोबत राहा. तुषार सुद्धा आपल्या सोबत आहे. तुषार, आधी असं वाटलं की स्वतः मुंडे राजीनामा देतील, पण त्यांनी दिला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी आता मोठा आदेश काढलेला आहे, मोठा आदेश दिला असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, नक्कीच सुरुवातीला मंत्री धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतील असं म्हटलं जात होतं की धनंजय मुंडे यांच्यावरती राष्ट्रवादी पक्षातून दबाव देखील होता. मात्र मंत्री धनंजय मुंडे आपल्याला राजीनामा देताना कुठेही पाहायला मिळालं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना सूचना द्याव्या लागल्या. पुन्हा या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना बोलून घेऊन त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं की तुम्ही उद्या राजीनामा द्या. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही क्षणी हा दिला जाऊ शकतो. त्यामुळे आता धनंजय मुंडे आज सभागृहामध्ये येतात का, किंबहुना तो आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवतात. कारण की मंत्रिपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जातो आणि त्यानंतर ते राजीनामा राज्यपालांकडे पाठवतात. तुषार